नमस्कार, मी विशाल परदेशी। जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। कॅगनं ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजनेतील कथित गैरव्यवहाराची खुली चौकशी करण्याकरता महाविकास आघाडी सरकारने ही समिती नेमली आहे। माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आणि ही समिती 3 जिल्ह्यातील 120 गावांमधील 1128 कामांपैकी कोणत्या कामांची चौकशी खुल्या पद्धतीने व्हावी हे ठरवणार आहे। राज्यातील जलयुक्त योजनेअंतर्गत कामांची ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी असं खुलं आवाहन जे आहे ते माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी ठाकरे सरकारला दिलंय। ही चौकशी करताना फडणवीस सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये असा टोलाही राम शिंदे यांनी लगावलाय। राज्यातल्या आघाडी सरकारनं जलयुक्त शिवार घोटाळ्याची खुली चौकशी सुरू केलेली आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे साहेब। मला सांगा, ही चौकशी सुरू केली, तुम्ही कसं बघता या चौकशीकडे? एक तर ही चौकशी सुरू केलेली आहे। आपण जर मागच्या 5-25 वर्षाच्या सरकारच्या कालखंडामध्ये पाहिलं तर सरकारची एखादीच योजना ही लोकप्रिय ठरते आणि ही देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ही जलयुक्त शिवार अभियान योजना आहे। आणि त्यामुळं ही लोकप्रिय कधी ठरते? ज्या वेळेस लोकांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, लोकांना फायदा होतो, अशीच योजना लोकप्रिय होत असते। आणि ही लोकप्रिय कशी समजायची की 650 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम लोकांच्या सहभागातून याच्यामध्ये जमा झाली, श्रमदान झालं आणि गावोगाव लोक हे वेगवेगळे NGOज आल्या, मग ते सत्यमेव जयते असेल, अनासपुरेंची NGO असेल, त्याच्यानंतर मुथांची NGO असेल, अशा अनेक योजना देखील त्याच्यामध्ये सहभागी झाली, म्हणून लोकप्रिय ठरली आणि लोकप्रिय म्हणजे लोकांना त्याच्यामधून फायदा झाला। परंतु या सरकारच्या कालखंडामध्ये कुठलंही नवीन काम करायला यांच्याकडे धोरण नाही आहे। त्या योजना बंद पाडायच्या आहेत, जे झालेत कामं त्यांची चौकशी लावायची, अशा प्रकारचं काम झालेलं आहे। आणि त्यामुळे हे आकस आणि सूड बुद्धीने घेतलेला दुर्दैवी निर्णय आहे महाविकास आघाडी सरकारने। परंतु शिवसेनेला हे लक्षात नाही आलं की आपण देखील हे निर्णय घेताना होतो, म्हणजे त्याच्यामध्ये जर आम्ही जर 75% त्याच्यामध्ये सहभागी असू ह्या दोषास पात्र, तर शिवसेना देखील 25% आहेच आहे। नंतर हे खातं सेनेकडेही होतं ना, सेनेकडे देखील खातं होतं। सावंत त्याचे कॅबिनेट मंत्री होते, 5 वर्ष राज्यमंत्री विजय शिवतारे होते आणि त्यामुळं त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही, कॅबिनेटमध्ये कधी त्यांना विरोध नोंदवला नाही, कधी लेखी पत्रक दिलेलं नाही। अशा पद्धतीचं काम ही शिवसेना बरोबर असताना घेतलेलं आहे। त्याची चौकशी लागलेली, चौकशी लावली का तर कॅगनी ताशेरे ओढले, पण कॅगनी ताशेरे भ्रष्टाचाराचे ओढलेले नाही। कॅगनी ताशेरे फक्त सूचना केलेल्या आहेत आणि हे कामं झाल्याच्या नंतर हँडओव्हर करा, त्याचा मेंटेनन्स करा, अशा प्रकारच्या मायनर सूचना केलेल्या आहेत। त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही आणि म्हणून भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांनी चौकशी लावायला हवी होती। परंतु आता लोकशाहीमध्ये या अनैसर्गिक महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाला चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहे। दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। आणि त्यामुळं याच्यामध्ये भ्रष्टाचाराला कुठलाही वाव नव्हता, हे कामं झालेतच। आणि हे जर आपण शेतकऱ्याकडे खेड्यात ग्रामीण भागात जर गेलं तर हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल, कामं झाले। लोक मी चौकशीला तयार आहेत पूर्ण। हो, हे होते माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले, ह्या आघाडी सरकारने किती चौकशी लावल्या त्याच्या समोर जायला आम्ही समर्थ आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। कॅगनं ओढलेल्या ताशेऱ्यानंतरच जलयुक्त शिवार योजनेची चौकशी केली जाते। एकीकडे भाजप नेते कॅब रिपोर्टरना चौकशीची मागणी करायची, मग आता ते सूडबुद्धीने कारवाई झाली म्हणत चौकशीला का घाबरतायत असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय। जलयुक्त शिवार याची खुली चौकशी करण्याचे आदेश यापूर्वी राज्याचे मंत्रिमंडळाने दिले होते आणि त्यानंतर आता या संदर्भात एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आपल्याबरोबर आहेत। या चौकशीनंतरनं आता थेट समिती गठीत केली, कशा पद्धतीने ही कमिटी काम करेल, तर टाईम बाउंड काही दिला आहे का? बघा, असा कॅगचा अहवाल आल्यानंतर मागच्या सरकारने जलयुक्त शिवार योजनेमध्ये हजारो कोटी रुपये खर्च केले, त्याच्यावर आरोप होत राहिले, तेव्हा मागचं सरकार सांगत होता हे राजकीय आरोप आहे। पण कॅगचा अहवाल आल्यानंतर त्याची चौकशी झाली, आता समिती नेमण्यात आलेली। निश्चित रूपाने जे काही त्याच्यात गैरव्यवहार झाले असेल, अफरातफर झाली असेल, तर अहवाल आल्यानंतर निश्चित रूपाने सरकार कारवाई करेल।
पण भारतीय जनता पक्षाचे लोक सांगत आहे की सूड भावनेने ही कारवाई सुरू आहे. पण कॅगच्या अहवालावर 2Gच्या घोटाळा, कॅगच्या अहवालावर इरिगेशनच्या विषय, कॅगच्या अहवालावर जे ते मागणी करत होते, ते जे मागणी करत होते की कॅगच्या अहवालावर कारवाई करा, तीच कारवाई आम्ही करतो. त्यांना कळलं पाहिजे. नाही, पण यात सूडबुद्धी वापरली जाते असा भाजपचा जो दावा आहे तो काय खरा आहे? कारण की राज्य आणि केंद्र सरकारचा हा असा कॅग आमचा नाही. कॅग हा कुठेतरी स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी जर त्यांच्या अहवालामध्ये याच्यावर सगळे ताशेरे किंवा बोट ठेवलेले, मग त्याची इन्क्वायरी करायची नाही. आणि जर त्यांनी कुठलीही चुका केली नसतील तर मग घाबरायची गरज काय? कॅग हा ऑडिटच्या एक स्वतंत्र संस्था आहे आणि त्यांच्या अहवाल आल्यानंतर ही कारवाई सुरू झालेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे आता या विषयाला घेऊन वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना दिसत आहेत. एकदा आमचं सरकार होतं, वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या, मग आमचं सरकार गेल्यानंतर त्या योजनेबद्दलची चौकशी आता लावली जाते. जेव्हा की ही चौकशी लावत असताना आपण देखील आमच्या सरकारमध्ये गेल्या का टर्ममध्ये होतात हेही लक्षात घ्या असं भाजप शिवसेनेला सुनावताना दिसते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही आहे किंवा भ्रष्टाचार झालेला नाही आहे असं भाजपकडनं वारंवार सांगितलं जातं आहे. हे सूडबुद्धीने केलं जातं आहे असा दावा देखील भाजपने केलेला आहे. कॅगने केवळ या विषयाला घेऊन ताशेरे ओढलेले नाहीत तर सूचना केलेल्या आहेत असं देखील राम शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. त्याच्यामुळे पराचा कावळा करू नका आणि या गोष्टीची निष्पक्षपणे चौकशी करा असं भाजपकडनं वारंवार सांगितलं जात आहे. साधारण 100 गावांमधील 1128 कामांची तपासणी करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. माजी सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही जी समिती स्थापन करण्यात आली आहे, गठीत करण्यात आली, ही समिती या सगळ्या कामांची चौकशी करणार आहे. त्यामुळे यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते लक्षात घेतले जाऊ शकतात. जलयुक्तची कामं नेमकी कुठं झाली, नेमका शेतकऱ्यांना फायदा झाला का, नेमका झोल कसा झाला, कामात की कागदोपत्री हा झोल आहे, योजनेच्या नावानं अनुदान लाटण्यात आलं का, काय आहे जलयुक्तचं वास्तव, राजकीय सूडबुद्धीने ही सगळी चौकशी करण्यात आली आहे का, आणि कॅगच्या अहवालाचं वास्तव काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही समिती शोधण्याचा प्रयत्न करेल. पण आता आपण पाहतोय की राज्य सरकारने जलयुक्तच्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या जलयुक्त शिवारवर गंडांतर आले. ज्या गावात या कामांमुळे सकारात्मक परिणाम झाला तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांनी. राज्य शासनानं काल जलयुक्तच्या कामाची जी आहे ती खुली चौकशी करण्याचे आदेश काढलेले आहेत. याच जलयुक्तच्या कामामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात बराचसा फायदा झाल्याचं चित्र पाहण्यास मिळत होतं. गेली 2 वर्ष झालं ही कामं जरी ठप्प असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार हे राज्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामं ही उस्मानाबाद जिल्ह्यात झाली होती. दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्हा म्हणून जलयुक्तचा मोठा आधार कुठंतरी या कामामुळे उस्मानाबाद जिल्ह्याला शेतकऱ्यांना मिळाला होता. मी आता अशाच एका कामावरती आहे. कळंब तालुक्यातील तांदवडी गावातलं हे नाला आहे. हा खोलीकरणाचा 2 वर्षापूर्वी खोलीकरण केलं होतं. आज जर परिस्थिती बघितली तर आज हे पाणी जे आहे ते नाल्यात दिसतं, हे पाणी वाहून जात होतं इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठेतरी सकारात्मक परिणाम या कामाचा झाला आहे असं इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया. मला सांगा, ही जलयुक्तची कामं झाली, या कामाचा नेमका परिणाम काय? परिणाम शेतकऱ्याला चांगला होतो. त्याच्यामुळं पाणी खाली वाहून जे पावसाचे पाणी वाहून जाते ती स्टॉप होते आणि काही कालांतरानं शेतकऱ्याला पुरेपूर त्याचा फायदा होतो. आज काय तुमच्या पंचकृषीत काय फायदा झाला कामाचा? शेतकऱ्यांच्या विहिरी भरपूर काळामध्ये आता कोरड्या वाहत्या. आता ह्या बंधाऱ्यामुळे फायदा शेतकऱ्यांना झालाय भरपूर. विहिरीत आता सध्या पाणी, जोपर्यंत बंधारा आटत नाही तोपर्यंत पाणी विहिरीमध्ये भरपूर राहतं. शेतकऱ्यांचं ओलाहित रान झालं आहे शेतकरी पूर्ण. काय शासनाकडून आणखी असं सांगितलं जातं की त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे, अनेक कामं आपल्या परिसरात झालीत, कामात खरंच भ्रष्टाचार झाला का कामं प्रामाणिक पद्धतीने झालेली आहेत? सध्या ही झालेली कामं तर प्रामाणिकपणे झालेली आहेत. भ्रष्टाचार झाला आहे नाही झाला आहे ती चौकशी करण्याच्यानंतर माहिती येईल पुढं. ह्याचा परिणाम झालेत की बोर विहिरीसाठी चांगली म्हणजे पाणी वाढ झाली सगळी. एकूण जर बघितलं तर दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्हा होता आणि या दुष्काळग्रस्त जिल्ह्याची पाणी पातळी जर बघितली तर 6 ते 7 फूट पाणी पातळी ही खालवली होती. आणि या पाणी पातळीच कुठेतरी जलयुक्त शिवारचा आधार देते पाणी पातळीचं वाढवण्याचं कामसुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. आणि त्याच्यावरती कुठेतरी 1000 क्षेत्र जे आहे ते पाण्याखाली आलं होतं. आणि निश्चितच याचा फायदा कुठेतरी शेतकऱ्यांना झाला होता. आणि शेतकरी असं सांगतात की या जलयुक्त शिवारच्या कामाचा निश्चितच आम्हाला कुठेतरी फायदा झाल्याचं शेतकरीसुद्धा सांगत आहेत. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. आणि जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत
चौकशी केल्या जाणार आहे. आपण जर लक्षात घेतलं तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश हा भूजल स्तर वाढवण्याचा होता. या योजनेवर सुमारे 9,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही पाण्याची अपेक्षित पातळी मात्र वाढली नाही. त्याच्या अहवालातही या योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते आणि त्या आधारावरच राज्य मंत्रिमंडळाने या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. आपण जर लक्षात घेतलं तर कॅगने या संदर्भात 31 मार्च म्हणजे ह्या दिवशी खरं तर हा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यातनं वेगवेगळे मुद्दे त्यांनी समोर आणलेले आहेत. कॅगने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्याचं राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत ठरवलं. आणि याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसंच कॅगचा अहवाल, सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून खुली चौकशी करण्यात यावी यावरती एकमताने निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता हे बघायचं की आता नेमकं याबद्दल पुढे काय केलं जातंय, म्हणजे साधारण जर आपण यामध्ये लक्षात घेतलं तर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सगळ्यांनीच म्हणजे लोकसहभागातनं वेगवेगळ्या गावांमध्ये कामं झाली. यासाठी काही स्वयंसेवी संस्था देखील पुढे आलेल्या होत्या. काही लोकांना तिथे सरकारतर्फे मदत करण्यात आली. त्यामुळे गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी तसं बघायला गेलं तर कार्यपद्धती नाही, पण ही तपासणी जी ती कशा पद्धतीने करता येऊ शकते, काय निकष त्यामध्ये लावण्यात येत आहेत, हे आता बघावं लागणार आहे. म्हणून कुठे कुठे म्हणजे कोणकोणत्या कामांची ही चौकशी होणार हा भाग देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना नेमका शेतकऱ्यांचा फायदा कसा झाला, जर याच्यात झोल झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, 9,000 कोटी रुपये खर्च झाले, तर खरंच ते अनुदान त्यामध्ये काही लाटण्यात आलं का, किंवा कामच करण्यात आली नाहीत, किंवा कामं करण्याच्या नावाखाली ठिकठिकाणी याबद्दल काही पैसे लाटण्यात आलेत का, योजनेच्या नावानं हे अनुदान लाटण्यात आलं का, आणि जलयुक्त शिवारचं वास्तव नेमकं काय. बरं, तसं भाजप म्हणते की राजकीय सुडबुद्धीने चौकशी केली जाते, यात नेमकं कितपत तथ्य, याबद्दल काही उत्तर दिलं जातंय का. आणि कॅगच्या अहवालात जे मुद्दे मांडण्यात आलेले, ताशेरे मांडण्यापेक्षा काही मुद्दे, काही सूचना या करण्यात आलेल्या आहेत. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिवार याबद्दल आज आपण चर्चा करतोय. खरं तर प्रश्न उपस्थित केले जातात आणि हे प्रश्न तेव्हा उपस्थित होत आहेत जेव्हा जलयुक्त शिवारची आत्तापर्यंतची जी कामं झालेली आहेत त्याची खुली चौकशी करण्याबद्दलचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जातो. बरं, हा निर्णय घेत असताना एक लक्षात घ्या काय म्हटलंय बघा. म्हणजे कॅगने जे म्हटलेलं आहे त्याच्यावरनं खरं तर या सगळ्या गोष्टी समोर आल्या. कॅगने जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी करण्यात येते. मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जलयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश होता भूजल स्तर वाढवण्याचा. या योजनेवर सुमारे 9,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही पाण्याची पातळी अपेक्षित पातळी जी आहे ती वाढली नाही. कॅगच्या अहवालात या योजनेवरती ह्याच महत्त्वाच्या मुद्द्याला घेऊन खरं तर सूचना करण्यात आलेली आहे, ताशेरे ओढण्यात आले आणि या आधारावरतीच राज्य मंत्रिमंडळाने खुली चौकशी करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. तसं जर आपण पाहायला गेलं तर कॅगने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा, जी टीका करण्यात आलेली त्या मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्याचं राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत ठरवलं आणि आता याबद्दल एकमताने ही चौकशी केली जाते. बरं, हे अभियान काय होतं हे थोडं आपण जाणून घेऊयात. हे अभियान जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातले प्रमुख मुद्दे जे आहेत, उद्देश जो आहे तो देखील जाणून घेऊयात. यात जर आपण पाहिलं तर पावसाचं पाणी गावाच्या शिवारातच अडवणं, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणं, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणं, सर्वांना पुरेसा पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करणं. म्हणजे आपल्याकडे तसं बघायला गेलं तर दुष्काळी परिस्थिती, निसर्गाची अनियमितता म्हणजे पावसाच्या बाबतीत असणारी अनियमितता,
हा मुद्दा प्रामुख्याने पुढे आलेला होता आणि त्या अनुषंगाने जलयुक्त शिवार योजना जी होती ती पुढे आणण्यात आली आणि ती राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये भूजल अधिनियमाची अंमलबजावणी, विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले आणि निकामी झालेले बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढवणं, जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढवणं, पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत साधारण प्रभावी जनजागृती तसंच वृक्ष लागवडीस प्राधान्य देणं, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गावांमध्ये म्हणजे साधारण 188 गावांमध्ये करण्यात आल्या। यामध्ये खरं तर प्रमुख मुद्दा जो होता तो होता की राज्यातल्या पाणी टंचाईवरती मात करणं आणि हाच साध्य करण्यासाठी म्हणून राज्य सरकारने आवाहन केल्यानंतर वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभाग, गावातील लोकसहभागातनं जलयुक्त शिवारची कामं जी ती करण्यात आली। साधारण यामध्ये जे लक्ष्य होतं 2014-15 मध्ये भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या 188 तालुक्यातील 2334 गावं तसंच शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यांमधील 19,059 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबवण्यात येतंय। तेव्हा राबवण्यात आलं। भविष्यात राज्याच्या उर्वरित भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावरही त्यावेळी भर देण्यात आला आणि या अभियानात विविध विभागाकडील योजना, अशासकीय संस्था म्हणजे मग त्या स्वयंसेवी संस्था असतील, इतर काही संस्था असतील आणि लोकसहभाग हा प्रामुख्याने यामध्ये दिसून आला। अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम होताना दिसत होता, म्हणून या योजनेचा फायदा होईल असं देखील सांगण्यात आलं आणि या बाबी राज्याच्या विकासात एक आव्हान ठरतात। राज्यात गेल्या 4 दशकात पाण्याच्या पुरेशा उपलब्धीमुळे म्हणजे उपलब्धीच नाही आहे पाण्याची आणि कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात याचा फार मोठा परिणाम जो आहे तो पाणी नसल्यामुळे दिसून आला। त्यामध्ये चढ उतार दिसून येत होता। निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्याकरता हे अभियान जे आहे ते फार क्रांतिकारी ठरेल असं देखील सांगण्यात आलं। अर्थात काही गावांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे, हे नाकारता येणार नाही। उस्मानाबाद सारखं जे आहे शहर आहे, जिल्हा आहे, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जलयुक्त शिवार योजनेचा फार मोठ्या प्रमाणात तिथल्या शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं नुकतंच आपण पाहिलं। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी तिथल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आणि त्यांनी या योजनेबद्दलचं समाधान व्यक्त केलं। पण मग आता मुद्दा काय? मुद्दा असा होता की यामध्ये 9,000 कोटी रुपये या योजनेकरता खर्च करण्यात आले आणि हे योजनेकरता खर्च केल्यानंतर सुद्धा भूजल पातळी जी आहे ती 3 मीटरपेक्षा अधिक वाढलीच नाही। हे ताशेरे कॅगनं आपल्या अहवालात ओढलेले आहेत आणि त्याबद्दलची माहिती त्यांनी देऊ केली। मग ते का वाढले नाही? जर 9,000 कोटी रुपये खर्च झाले असतील तर का या योजनेचा हवा तसा फायदा होऊ शकला नाही? या विषयाला घेऊन आता ठाकरे सरकारने या योजनेची चौकशी करण्याचं ठरवलेलं आहे। याबद्दल अधिक बोलणार आहोत। यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आपण बघतोय जलयुक्त शिवार की झोलयुक्त या विषयाला घेऊन या वृत्तमालिकेत आपण वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेतो। जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांवर आता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी ताशेरे ओढलेत, अर्थात कॅगने ताशेरे ओढलेत आणि त्या आधारेच या योजनेची खुली चौकशी आता केली जाणार आहे। यात कामांची संख्या मोठी असल्याने नेमकी कोणत्या कामांची खुली चौकशी व्हायला हवी याचा शोध घेण्याची जबाबदारी या समितीवरती सोपवण्यात आली आहे। सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय कुमार हे या समितीत अध्यक्ष असतील, तर अँटी करप्शन विभागाचे कार्यरत अतिरिक्त पोलीस महासंचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे कार्यरत संचालक हे या समितीचे सदस्य असणार आहेत आणि समितीची कार्यकक्षाही निश्चित करण्यात आलेली आहे। साधारण जर आपण लक्षात घेतलं तर ही कार्यकक्षा देखील लक्षात घेऊयात। म्हणजे कॅगच्या अहवालात नमूद 6 जिल्ह्यांमधील 120 गावांमध्ये तपासणी केलेल्या 1,128 कामांपैकी कोणत्या कामांची खुली चौकशी करणं आवश्यक आहे आणि कोणत्या कामांमध्ये प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे याची शिफारस संबंधित यंत्रणांना करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे काय म्हणण्यात आलं बघा। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 2015 पासून झालेल्या कामांबाबत क्षेत्रीय यंत्रणांकडून सुमारे 600 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। या तक्रारींची छाननी करून त्यानुसार कोणत्या कामांची खुली चौकशी करणं आवश्यक आहे आणि कोणत्या कामांची विभागीय चौकशी किंवा प्रशासकीय कारवाई आवश्यक आहे याची शिफारस संबंधितांना करावी असं म्हणण्यात आलेलं आहे। शिवाय जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या समितीला आवश्यक वाटेल अशा कामांच्या चौकशीबाबत आणि कारवाईबाबत शिफारस संबंधित यंत्रणांनी करावी असं यामध्ये म्हटलेलं आहे।
म्हणजे समितीने शिफारस केल्याप्रमाणे संबंधित यंत्रणांनी कामांची आणि कामासंदर्भात खुली, त्याचबरोबर प्रशासकीय आणि विभागीय चौकशी तात्काळ सुरू करायची आहे, असे स्पष्ट आदेशच आता या निर्णयात देण्यात आलेले आहेत. आणि समितीने नेमून दिलेल्या कार्यकक्षेनुसार 6 महिन्यांमध्ये, बघा कालावधी जो आहे तो लक्षात घ्या, 6 महिन्यांमध्ये ही चौकशी त्याचं कामकाज पूर्ण करावं. दर महिन्याला शिफारसी केलेल्या सर्व प्रकरणांबाबत अहवाल शासनात सादर करावा, असं या आदेशामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि आता हा जो आदेश आहे तो मृद आणि जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या सहीने शासनाच्या वतीने हा जाहीर करण्यात आला. आता मुळात 9,000 कोटी पाण्यात गेले का, तर असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. याचं कारण असं की बहुतांशी गावांमध्ये लोकसहभागातनं जलयुक्त शिवारची कामं करण्यात आली. त्यानंतर पाऊस झाला, काही ठिकाणी पाणी हे चांगल्या पद्धतीने जमिनीत जिरलं आणि अर्थात तिथल्या शेतकऱ्यांना पाण्याची पातळी वाढल्याच्या कारणाने, म्हणजे अर्थात पाण्याची पातळी वाढते तर गावातल्या विहिरींमध्ये असणाऱ्या पाण्याची पातळी वाढते, पिण्याचं पाणी उपलब्ध होतं, त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक असणारं पाणी जे ते उपलब्ध होतं. याचा फायदा हा झालेला आहे, हे नाकारता येत नाही. मुळात या योजनेवर सुमारे 9,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊ नये, पाण्याची अपेक्षित पातळी वाढली नाही, तसं कॅगने म्हटलेलं आहे, त्यांच्या अहवालात म्हटलं कॅगने, आणि तसे ताशेरे ओढण्यात आले. आणि त्या आधारावरतीच ठाकरे सरकारने ही चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे. अर्थात आता यावरनं भाजपने सुडापोटी ही चौकशी केली जाते, सुडबुद्धीने चौकशी केली जाते. आणि राम शिंदेने तर थेट म्हटलंय, म्हणजे माजी जलसंधारण मंत्री राम शिंदेने असं म्हटलेलं आहे की ही चौकशी करत असताना किंवा या चौकशीबद्दलचा हा मुद्दा पुढे आणत असताना शिवसेनेने लक्षात घ्यावं की शिवसेना देखील आणि शिवसेनेचा मंत्री देखील या विभागामध्ये राज्यमंत्री होता, त्यांच्या अंतर्गत कामं झालेली आहेत, त्यांच्याच सूचनेनुसार, त्यांच्याच देखरेखीखाली आणि त्यांच्याच परवानगीने हे कामं करण्यात आलेली आहेत. त्यामुळे ही चौकशी जर तुम्ही करताय तर अत्यंत निष्पक्षपणे ही चौकशी करा, असं थेट भाजपच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पण या चौकशीबद्दल खरं तर भाजपने नाराजी दर्शवलेली आहे. तिने असं म्हटलंय की भूजल पातळीत वाढ झालेली आहे, चांगल्या प्रकारे खरं तर जलयुक्त शिवार योजनेचा जो आहे तो फायदा वेगवेगळ्या गावांना झाला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला होता आणि हा गाळ देखील या जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत काढून जिथं जिथं कालवे असतील, जिथं पाण्याचा प्रवाह प्रवाहित होत नव्हता, तो प्रवाह देखील म्हणजे पूर्ववत करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. साधारण लोकसहभाग जो होता तो बहुतांशी गावांमधल्या लोकांचा राहिलेला आहे. आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून साधारण 229 कोटींचा गाळ जो आहे तो काढण्यात आला. आणि या योजनेच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर गाळ काढणे, खोलीकरण करणे असे वेगवेगळी कामं जी ती करण्यात आली. या अभियानामुळे पाण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याचा दावा सरकारच्या वतीने त्यावेळी करण्यात आला. प्रशासनाने देखील त्याबद्दल थेट वेगवेगळे मुद्दे समोर आणले. या अभियानांतर्गत गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. अभियानाच्या कालावधीत शासकीय यंत्रणा लोकसहभागाच्या माध्यमातून तब्बल 720.39 लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. या कामांची किंमत तब्बल 518 कोटी 69 लाख रुपये आणि यापैकी 229 कोटी 78 लाख रुपये हे लोकसहभागातून केलेल्या कामांची किंमत आहे. म्हणजे हे खरं तर पैसे जे वाचलेले आहेत किंवा खर्च झाले हे एकूण त्याची आकडेवारी आपल्याला सांगता येईल. आणि मराठवाड्यात तर जर आपण लक्षात घेतलं तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध लहान मोठे प्रकल्प, तलाव आणि नद्यांमधून गाळ काढण्याचं उल्लेखनीय काम करण्यात आलं. कौतुकास्पद आहे. आणि दुष्काळ कमी पाऊस पडलेला असताना या प्रकल्पाच्या माध्यमातून गाळ काढणं प्रशासनाला सोपं झालं. या कामांमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिलेला आहे. अनेकांनी हे देखील आहे की अनेकांनी स्वतः पैसे खर्च करून प्रकल्पातील गाळ काढला आणि आपापल्या शेतामध्ये नेऊन टाकला. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याच वर्षी गाळ काढण्याचं सर्वाधिक काम झालं. 2015-16 या शासकीय वर्ष म्हणजे या वर्षी शासकीय यंत्रणेकडून साधारण 185.45 लक्ष घनमीटर गाळ उपसण्यात आला. आणि त्याच वर्षी लोकसहभागातून 255.54 लक्ष घनमीटर गाळ उपसण्यात आला होता. आणि त्यानंतर ही लोकसहभागाचं काम सातत्यानं सुरू होतं. बोलूयात याबद्दल माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी काय म्हटलं, बघूयात. राज्यातल्या आघाडी सरकारनं जलयुक्त शिवार घोटाळ्याची खुली चौकशी सुरू केलेली आहे.
या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे साहेब. मला सांगा, ही चौकशी सुरू केली, तुम्ही कसं बघता या चौकशीकडे? एक तर ही चौकशी सुरू केलेली आहे. आपण जर मागच्या 5-25 वर्षाच्या सरकारच्या कालखंडामध्ये पाहिलं तर सरकारची एखादीच योजना ही लोकप्रिय ठरते आणि ही देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ही जलयुक्त शिवार अभियान योजना आहे. आणि त्यामुळं ही लोकप्रिय कधी ठरते? ज्या वेळेस लोकांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, लोकांना फायदा होतो, अशीच योजना लोकप्रिय होत असते. आणि ही लोकप्रिय कशी समजायची की 650 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम लोकांच्या सहभागातून याच्यामध्ये जमा झाली, श्रमदान झालं आणि गावोगाव लोक हे वेगवेगळे NGOज आल्या. मग ते सत्यमेव जयते असेल, अनासपुरेंची NGO असेल, त्याच्यानंतर मुथांची NGO असेल, अशा अनेक योजना देखील त्याच्यामध्ये सहभागी झाली, म्हणून लोकप्रिय ठरली. आणि लोकप्रिय म्हणजे लोकांना त्याच्यामधून फायदा झाला. परंतु या सरकारच्या कालखंडामध्ये कुठलंही नवीन काम करायला यांच्याकडे धोरण नाही आहे. त्या योजना बंद पाडायच्या आहेत, जे झालेत कामं त्यांची चौकशी लावायची, अशा प्रकारचं काम झालेलं आहे. आणि त्यामुळे हे आकस आणि सूड बुद्धीने घेतलेला दुर्दैवी निर्णय आहे महाविकास आघाडी सरकारने. परंतु शिवसेना ही आता शिवसेनेला हे लक्षात नाही आलं की आपण देखील हे निर्णय घेताना होतो, म्हणजे त्याच्यामध्ये जर आम्ही जर 75% त्याच्यामध्ये सहभागी असू ह्या दोषास पात्र, तर शिवसेना देखील 25% आहेच आहे. नंतर हे खातं सेनेकडेही होतं ना, सेनेकडे देखील खातं होतं. सावंत त्याचे कॅबिनेट मंत्री होते, 5 वर्ष राज्यमंत्री विजय शिवतरे होते. आणि त्यामुळं त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही, कॅबिनेटमध्ये कधी त्यांना विरोध नोंदवला नाही, कधी लेखी पत्रक दिलेलं नाही. अशा पद्धतीचं काम ही शिवसेना बरोबर असताना घेतलेलं आहे. त्याची चौकशी लागलेली. चौकशी लावली का तर कॅगनी ताशेरे ओढले. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकरजी, जलयुक्त शिवार योजनेच्या शेवटच्या टप्प्यातील कामांना महाविकास आघाडीने अनुदान दिलं नाही. योजनेबाबत सरकारला संशय असल्यामुळेच अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी आवश्यक असलेला 51 कोटी 8 लाख रुपये हा जो निधी होता तो देण्यात आलाच नाही. नेमकं या सरकारच्या मनात आहे तरी काय? आवाज नाहीत. हॅलो प्रवीण दरेकरजी, माझा आवाज येतो आपल्याला? ना, आता पुन्हा रिपीट करा. जे माझा मुद्दा असा होता की शेवटच्या टप्प्यातला जलयुक्त शिवारचा जो निधी आहे तो साधारण 51 कोटी 8 लाख रुपयांचा तो देण्यात आलाच नाही. म्हणजे कामं व्यवस्थित सुरू होती आणि अर्थात या कामाचा एक सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातल्या काही गावांमध्ये झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं आहे. अर्थात न्यूज 18 लोकमतनी त्याबद्दलच्या घडामोडी समोर आणलेल्या आहेत. पण आता कॅगचा हा अहवाल पुढे येणं, सरकारने चौकशी लावणं, काय नेमका म्हणजे सरकारच्या मनात आहे तरी काय? नाही, आपण बघाल की सरकारने आपण सांगता या जलयुक्त शिवारचा शेवटचा निधीच त्या ठिकाणी दिला नाही. केवळ जलयुक्त शिवारचाच निधी नाही, हे सरकार ज्या दिवशी सत्तेत बसलं त्या दिवसापासून या ठिकाणी पहिली जी विकास कामं होती, मग कुठल्याही प्रकारच्या योजना असू द्या, ज्या योजना सार्वजनिक हिताच्या होत्या, त्या सगळ्या योजनांचा निधी त्या ठिकाणी त्यांनी थांबवला. कारण त्या योजना सगळ्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्या ठिकाणी केल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्या जाणीवपूर्वक थांबवलं गेलं. आपण बघाल की कॅगच्या अहवालामध्ये त्या ठिकाणी अहवाल नीट पहा, त्या अहवालामध्ये कुठेही भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख त्या ठिकाणी नाहीये. त्या अहवालामध्ये मिसअप्रोप्रिएशन, अनियमितता निश्चित काही प्रमाणात त्या ठिकाणी झाले. त्याच्यावर चर्चाही झाली पाहिजे, त्याच्यावर जनतेसमोर सत्यही त्या ठिकाणी आलं पाहिजे. कारण जर एखाद्या गावात त्या एखाद्या योजनेमध्ये काही चुकीचं झालं असेल तर त्याला पाठीशी घालायचा कोणाचाच विषय असायचं काही कारण नाही. आमचा तर नाहीच नाही. कारण ही योजना काही आपण कंत्राटदारांसाठी बनवली नव्हती, ज्याचा आक्षेप सातत्याने या ठिकाणी घेतला जातोय. माझं फक्त या माध्यमातून नेमकी विचारणा आहे की कॅगचा अहवाल आल्यानंतर, येतोय आवाज का? हो हो हो, बोला बोला. हॅलो, हा बोला. येतोय आवाज ना माझा? हो हो, आवाज येतोय. प्रवीण दरेकरजी बोला, सलग बोला. नंतर मला वाटतं खूप 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 घाई या ठिकाणी सरकारला झाले. जे काय चित्र आहे ते समोर येईलच. खरं म्हणजे कॅगच्या नंतर आपण त्या ठिकाणी विभागाकडून एक्सप्लेनेशन मागत असतो की ज्या विभागाशी संबंधित विषय आहे
आक्षेप घेतल्यानंतर त्या विभागाचं नेमकं त्या आक्षेपाच्या बाबतीत काय म्हणणं आहे ते आक्षेपही या ठिकाणी विभागाचे आलेले नाही आहेत. तसंच लोकलेखा समितीमध्ये सुद्धा या कॅगच्या अहवालासंदर्भात चर्चा त्या ठिकाणी होत असते. परंतु या सरकारला एवढी घाई लागलेली आहे की त्यांनी तात्काळ त्यातनं चौकशी त्या ठिकाणी लावली. त्या चौकशीचं पण आम्ही स्वागत करतो. त्यामुळे चौकशीला काय पळून जायचं, चौकशीने घाबरायचं काय कारण असायचं कारण नाही. बरोबर. याचं कारण ही जलयुक्त शिवार ही एक राज्यातली महत्वाकांक्षी योजना त्या ठिकाणी आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून नदी नाले असतील यांची त्या ठिकाणी भूजल पातळी मेंटेन होण्याचं राखण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. माझी अपेक्षा राहील की यामध्ये आपली भावना जर स्पष्ट आणि स्वच्छ असेल तर काही गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसमोर या जलयुक्तच्या बाबतीत ज्या कॅगमध्ये आहेत, ज्या सर्वसामान्य माणसांना माहीत नाहीत, त्याही 90-95% ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेही राज्यातील जनतेसमोर चौकशीच्या अनुषंगाने आपण आणा. उदाहरणार्थ आपण 1 हेक्टरला जर मला असं विचारायचं आहे आपल्याला की राम शिंदेने असं स्पष्ट केलं मग की कॅगने ताशेरे ओढलेले नाहीयेत, त्यांनी सूचना केलेल्या आहेत, सूचना मांडलेल्या आहेत. नेमकं काय आपणही बघितलं असेल कॅगचा अहवाल, हा सगळा वाद होत असताना काय नेमकं त्यांनी म्हटलंय जरा ते कळू देत ना. नाही, आपण बघाल की कॅगच्या अहवालामध्ये सूचना केल्यात. अगदी राम शिंदे साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. कॅगच्या अहवालामध्ये कुठेही त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलाय असं नाही, तर कामांच्या बाबतीत त्या ठिकाणी अनियमितता जी आहे, म्हणजे कामाच्या बाबतीत बाबा कुठे काही निकृष्ट दर्जाचं काम झालंय का, कुठे बिलाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम झालाय का, अशा प्रकारचं जे मॉनिटरिंग असतं त्या मॉनिटरिंग मध्ये त्या ठिकाणी एकवाक्यता काही ठिकाणी नसल्याचं, अशा प्रकारच्या किरकोळ सूचना त्या ठिकाणी आहेत. ओव्हरऑल ही योजना किंवा या योजनेचा अपयश, योजनेचा भ्रष्टाचार असं ज्या पद्धतीनं गवगवा करून चौकशी लावली जलयुक्त शिवारची, असं त्याच्यामध्ये काही नाही आहे. आणि नंतरच्या भविष्यात आपल्याला कळेल की खोदा पहाडावर निकला चुहा अशा प्रकारच्या चौकशीच्या समारोपाच्या वेळेला निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी दिसेल. आम्ही जलयुक्तच्या संदर्भात या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, मी कोकणामध्ये अनेक त्या ठिकाणी गेलेलो आहे. म्हणजे आमच्या खेड तालुक्यातील एका नदीच्या इथे जलयुक्तच्या कामासाठी स्वतः देवेंद्रजी आले होते. आता मला त्या ठिकाणच्या आमचा संजय यादव नावाचा कार्यकर्ता जो या जलयुक्त किंवा नद्या जोडण्या नदी प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी काम करतो, म्हणजे नदी साफ करणं असेल, खोलीकरण असेल, तर त्यांनी सांगितलं की त्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर परिणाम झालाय. त्या ठिकाणी पाणी साचलंय, पाण्याची पातळी मेंटेन झालेली आहे. आणि हे केवळ एक उदाहरण नाही, तर राज्यामध्ये अशी हजारो उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी जलयुक्त शिवारचा फायदा राज्यातील जनतेला पण झालेला आहे. आपण मतं घ्या जाऊन, जिथे जिथे जलयुक्त योजना आहेत. आता ठीक आहे, 2-5 योजनांच्या बाबतीत अनियमितता किंवा काही सूचना या ठिकाणी कॅगच्या असतील आणि त्या स्वागतार्ह असतील तर त्या स्वीकारल्याच पाहिजेत. कामातले दोष अनियमितता काय असेल तर त्या ठिकाणी ते रेक्टिफाय करायला कुणाचीच हरकत असायचं काही कारण नाही. परंतु जलयुक्त शिवार ही जी एक आदर्श आणि महत्वाकांक्षी अशी योजना ही देवेंद्रजींनी या राज्यामध्ये आणली, यशस्वी केली, ज्याच्यामध्ये कधी नव्हे एवढा लोकांचा सहभाग त्या ठिकाणी लाभला आणि ती योजना यशस्वी त्या ठिकाणी झाली. अगदी अभिनेत्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपासून अनेक देणगीदारांनी याच्यामध्ये एक इश्यू, सोशल इश्यू या अँगलनी पाहत त्या ठिकाणी मदत केली आणि योजना लोक सहभागातून यशस्वी झाली. आणि या योजनेचा आदर्श घेत इतर राज्यांनी महाराष्ट्रातली जलयुक्त शिवार योजना नेमकी कशी या ठिकाणी कार्यान्वित होते हे या ठिकाणी पाहिला. त्यांची शिष्टमंडळं आली आणि ते अनुकरण करतायत. मग या ठिकाणी सरकार बदललं म्हणून ज्या वेळेला आपण बोलतो की आमच्या महाराष्ट्राचं नाव बदनाम त्या ठिकाणी होता कामा नये, आणि अशा वेळेला ज्या योजनेला लोक देशभरातून गुणगौरव करत असतील, ती योजना समजून घेण्यासाठी येत असतील, तर आपणही केवळ ती देवेंद्रजींनी त्या ठिकाणी जलयुक्त शिवारची योजना त्या ठिकाणी आणले म्हणून आपण ती बदनाम कशी होईल यासाठी कॅगचा आधार घेत त्या ठिकाणी आपण चौकशीच्या माध्यमातून या योजनेचे शिल्पकार म्हणून देवेंद्रजी कुठे बदनाम होतात का, त्यांचा कळत न कळत काही संबंध येतोय का, अशा प्रकारचे केविलवाणा आणि दुर्दैवी
प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी जयंत पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की इतका मोठा खर्च करण्यात आलेला असतानाही अनेक गावांना टँकर फेरा मात्र चुकलेला नाहीये. याबद्दल आपलं काय म्हणणं? नाही, माझं या ठिकाणी आव्हान आहे, माझी आकडेवारी द्यायला तयार आहे. आता तर जयंत पाटील हे राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत. त्यांनी त्या ठिकाणी सांगावं की जलसंपदा मंत्री म्हणून जयंत पाटलांनी त्या ठिकाणी एका हेक्टरला किती खर्च पाण्यासाठी त्या ठिकाणी आपण सिंचनासाठी करतो आणि यामध्ये आपण किती खर्च जलयुक्त शिवारमध्ये या ठिकाणी येतो. आपल्याला माहितीसाठी मी सांगतो की 34 जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियान जे राबवलं गेलं, 22,556 गावात 6,41,560 कामं केली. त्यापैकी 6,30,000 कामं पूर्ण झाली आणि जे टँकरची संख्या होती त्या टँकरच्या संख्येमध्ये साधारणतः 50% त्या ठिकाणी कमी झालेले आहेत. म्हणजे असे हजारो गावं आहेत की त्या ठिकाणी आता टँकर पुरवायला नकोत. मग आता एक जयंत पाटलांच्या विधानातनं या ठिकाणी चौकशी करावी लागेल. मग जिथं जलयुक्तच्या माध्यमातून गावं पण टँकर मुक्त झालेत तिथं टँकर तर लावले गेले नाहीत ना, ती एक वेगळी चौकशी लावा. त्याच्यामुळे त्यांनाही चौकशी लावा की खरंच गावाला पाणी पाहिजे होते म्हणून टँकर आहे की कुठल्या टँकर लॉबी त्या ठिकाणी सक्रिय आहे. मला याच्यामध्ये असं वाटतं की याच्यामध्ये टँकर लॉबीचा पण एक मोठा हात आहे, ज्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. कारण या मागणी करताय. प्रवीण दरेकरजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आपल्याबरोबर किसान सभेचे नेते अजित नवले देखील आहेत. अजित नवलेंकडे मला जायचंय. अजित नवलेजी, आपण ऐकलं प्रवीण दरेकरनी अगदी जी उपलब्ध आकडेवारी आहे, जी शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे, वास्तविक आकडेवारी जी आहे ती समोर मांडलेली आहे. आपण बहुतांशी शेतकऱ्यांशी संवाद साधत असाल, जलयुक्त शिवारचा कशा पद्धतीने फायदा झालाय, जरा याबद्दल आपणही सांगा. प्रवीण दरेकर हे उत्तम व्यक्ती आहेत, तसेच उत्तम वक्ताही आहेत आणि त्यांची जी सरकारची, त्यांच्या पक्षाची जी बाजू आहे ते अत्यंत त्यांच्या पूर्ण क्षमता वापरून ते मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि ते स्वाभाविक आहे. मात्र प्रवीणजींचा बद्दल पुरेसा आदर ठेवून सुद्धा या सगळ्या जलयुक्त शिवारामध्ये त्या योजनेबद्दल यातील जे तज्ञ लोक आहेत, जे जलविज्ञानामध्ये माहीर आहेत, त्यांचा काही अभ्यास आहे आणि ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी ठेवणारी माणसं आहेत, त्यांनी काही आक्षेप नोंदवलेले होते आणि त्यासाठी ते सातत्यानं लढत होते. प्रदीप पुरंदरे नावाचं जे एक व्यक्तिमत्व, जे अनेक वर्ष हे शासनामध्ये इंजिनियर म्हणून त्या क्षेत्रात काम करत होतं. मेरी नावाची जी काही संस्था आहे त्याच्यामध्ये ते प्राध्यापक होते. त्याचबरोबर देसरडा जी आहे ते या सगळ्या संदर्भात संबंधित होते. यांनी काही गंभीर आक्षेप तेव्हाच नोंदवलेले होते. मुळात ही योजनाच अशास्त्रीय आहे अशा प्रकारचा त्यांचा आक्षेप होता आणि पाण्याचा जो भूस्तर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे कोट्यावधी रुपये खर्च करून प्रचंड पोकलेंड्स आणि जेसीबीज असं लावून जे नैसर्गिक जलस्तर आहेत त्याच्यामध्ये असा अनैसर्गिक अशास्त्रीय हस्तक्षेप केला गेला तर पाण्याच्या मध्ये जे ऍक्विफर असतात त्याच्यामध्ये बदल होईल आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या पाणी मुरण्याचा जो काही एक नैसर्गिक प्रवाह आहे तो बिघडून त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम हा भावी काळामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणात वाढण्यावर होईल असा आक्षेप त्यांनी सुरुवातीपासून अत्यंत शास्त्रीय आधारावर नोंदवलेला होता आणि ते कोर्टातही त्या संदर्भामध्ये गेलेले होते. या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जो दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही योजना आली त्यामुळे लोकांना अशी आशा वाटत होती की ही काहीतरी नवीन योजना आहे आणि त्यामुळे आपलं पाण्याची टंचाईचं संकट कायमस्वरूपी मिटेल आणि त्या आशेपोटी प्रचंड लोकांनी याच्यात सहभाग घेतला. ही वस्तू स्थिती आहे. खूप लोक जनसहभागातून सामील झाले, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही योजनाच चुकीची असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की आज ज्या ठिकाणी पाणी वाढल्याचे दावे सुरुवातीला केले गेले पुढच्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी पाण्याची पातळी आणखीन घसरली. अनेक जे नैसर्गिक स्रोत होते ते डिस्टर्ब झाले आणि त्यामुळे नदीच्या आजूबाजूला जो एक नैसर्गिक प्रवाह होता त्याच्यामध्ये बदल झाल्याचं समोर आलेलं आहे. बरं, उदाहरणार्थ एखाद्या गावाचं नाव एखाद्या ठिकाणी सांगू शकाल आपण अजित नवलेजी? मी अगदी सविस्तरपणाने सांगतो, माझ्या पुढे अहवालच आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये जी चौकशी समिती स्थापन झालेली होती
त्या चौकशी समितीचा अहवाल माझ्या समोर आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशी सगळी एक कामं मिनिट झाली. फक्त मला नवले साहेबांना एक प्रश्न उपप्रश्न करायचा आहे. बरं शांतपणे ऐकलं. बरं आपल्याकरता नवले प्रश्न आहे साहेब, अजित नवलेजी, शांतपणे ऐकलं. दरेकरांचा नवले साहेब, आपल्याकरता एक प्रश्न आहे. हा बोला. नवले साहेब, मला जरा पूर्ण मांडून दिलं तर मी आपला तो आवाज कशा नाही. पद्धतीनं नाही मला तुमच्या उत्तरामध्ये येऊ द्या. आपण जे म्हणालात की जो नैसर्गिक स्रोत आहेत, झरे वगैरे असतात, तर ते कसे काय जलयुक्त शिवारमुळे नष्ट झाले याचं जरा मला आपण माहिती द्या जरा. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ते झरे आणखी उलट त्या ठिकाणी प्रवाहित किंवा नीट ऐका प्रवीण दरेकरजी, मी परत सांगतो की आपल्या इतर कामाच्या बद्दल मी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलही आदरच व्यक्त केलाय, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी ही गोष्ट आपल्या पुढे मांडतोय. आणि ही केवळ अजित मला आदर आहे, त्याच्या विषयच नाही तो, आपण चर्चा करतोय. हो अगदी. आणि म्हणून मी जे सांगतोय ते महाराष्ट्राच्या समोर एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते येऊ द्यात की जे जलतज्ञ आहेत त्यांनी हे आक्षेप नोंदवलेले आहेत की पाण्याच्या खाली झऱ्यांचा प्रश्न नाहीये, झऱ्यांच्या खाली जे प्रवाह असतात, नदीच्या खाली जे प्रवाह असतात, ज्याच्यातून वर साठलेलं पाणी, पावसाचं पाणी किंवा वाहणारं पाणी हे त्या खडकांच्या स्तरामधून खाली पाझरत असतं. त्याला ऍक्विफर म्हणतात किंवा त्याला मराठीमध्ये जलधर असा शब्द आहे. हे जलधर हे नैसर्गिक असतात आणि वर्षानुवर्षाच्या भौगोलिक रचनेतून हे जलधर तयार झालेले असतात, हे ऍक्विफर तयार झालेले असतात. दोन खडकांच्या मधलं जे अंतर असतं त्या खडकांच्या नैसर्गिक रचनेच्या अंतरातून हे पाणी खाली पाझरत असतं आणि काही पिढ्यांच्या मधून हा पाण्याचा मोठा संपत्तीचा साठा हा जमिनीमध्ये साहेब होत असतो आणि त्याला आपण जलस्तर म्हणतो. या जलधरातून पाणी पाझरून जाऊन जलस्तर वाढत असतो. ज्यावेळी अनैसर्गिकरित्या आपण प्रचंड खोदकाम करतो, नदीचं नैसर्गिक पात्र बदलतो, ओढ्यांचं पात्र बदलतो, त्यावेळी हे वर्षानुवर्षाच्या भौगोलिक संरचनेतून, खडकांच्या संरचनेतून जे जलधर बनलेले असतात, ऍक्विफर बनलेले असतात, ते ब्लॉक होतात आणि नैसर्गिकरित्या जो पाण्याचा निचरा खाली होत असतो त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे नवीन जलधर तयार होण्यासाठी प्रचंड कालावधी जातो आणि त्यातून मग ह्या रचनेवर परिणाम होतो. असा अत्यंत गंभीर स्वरूपाचा अभ्यासपूर्वक, त्यातही मेरी सारख्या संस्थेमध्ये वर्षानुवर्ष ज्यांनी प्राध्यापिकीचं काम केलं, या क्षेत्रात काम हा मुद्दा समोर उपस्थित केलेला आहे. प्रवीण दरेकरजी, त्या आधारावर यांनी कोर्टामध्ये जे अपील दाखल केलं होतं, त्यानंतर कमिटी बनवण्यात आली. कमिटीनं याच्याबद्दलचे आणखीनही आक्षेप नोंदवले. अजित नवलेजी, आपला मुद्दा लक्षात आला. प्रवीण दरेकरजी, नवले साहेब जलतज्ञांच्या मताचा अहवाल देऊन या ठिकाणी बोलतायत. नवले साहेबांचं ते मत नाहीये, जलतज्ञांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते स्वीकारतो. परंतु या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की एक साधा कॉमन सेन्स आहे. जलयुक्त शिवारच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी कुठेही प्रवाह बदलणं, डायव्हर्ट करणं असा विषय नाही आहे. तर ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी साठा करणं आहे किंवा त्यांना त्यांचे स्रोत मोकळे करून द्यायचे आहेत. उलट आपण त्या ठिकाणी भरणी टाकून, वेगवेगळ्या प्रकारची आच्छादनं टाकून जे काही त्या ठिकाणी पाणी प्रवाहित होण्याची आवश्यकता आहे, साठवण होण्याची आवश्यकता आहे, ते दुर्दैवानं होत नाही. असं त्या ठिकाणी होत असताना जलयुक्तीच्या माध्यमातून ते प्रवाही होतं. ती पाण्याची साठवण झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पाणी साचलं जातं. आता आपण जेव्हा नदीच्या बाजूला किंवा कुठल्या धरणाच्या बाजूला बोरवेल मारली तर त्याला लगेच काय पाणी लागतं, तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या मातीवर त्या ठिकाणी होत असतो. आणि त्याचा बेसिक हाच उद्देश आहे की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्यात तो ओलावा तो जमिनीमध्ये राहावा, पाण्याची साठवण व्हावी. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठेतरी डायव्हर्ट करतोय वगैरे असं काय मला वाटतं या विषयामध्ये बोलण्यात काय तथ्य असं मला वाटत नाही. प्रश्न असा येतो, जलयुक्त शिवार योग्य की अयोग्य हे त्या ठिकाणी त्याच्या यशावरच त्या ठिकाणी अवलंबून असतं. कॅगच्या अहवालाचा आपण पार्शियल डिस्कशन या ठिकाणी करतो. आपण कॅगच्या अहवालाच्या बाबतीत करत असताना सर्वांगीण चर्चा झाली पाहिजे. फक्त 2-4 सूचना केल्या त्या सूचनेवर करताय,
परंतु 95% सूचना अशा आहेत किंवा अहवालात त्या ठिकाणी अंतर्भाव असा आहे की यामुळे फायदा झालेला आहे. उदाहरणार्थ आपण मी त्या ठिकाणी सांगतो की कॅगच्या अहवालामध्ये त्यांनी तपासणी केलेल्या 83 गावांपैकी साधारण 17 गावांमध्ये टँकर लावावे लागले असं एक निरीक्षण कॅगने नोंदवले आहे. याचा अर्थ की त्या ठिकाणी 80% गावं टँकर मुक्त झाली ना. आपण का असं पॉझिटिव्ह याचं या ठिकाणी घेत नाही? हा बरोबर, की हा म्हणजे सकारात्मक ज्या विचार जो आहे तो ठिकाणी केला पाहिजे टँकर असं अजित नवलेजी प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे. खरं तर वेळ झाली का ब्रेकची. प्रवीण दरेकरजी, आपला मुद्दा लक्षात आला, धन्यवाद आमच्याशी आज बोलल्याबद्दल आणि आपले मुद्दे आपण या विषयाला घेऊन आमच्या या विशेष भागामध्ये मांडले. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण पाहतोय की जलयुक्त की झोलयुक्त या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपण चर्चा करतोय की कॅगचा अहवाल पुढे येतो का. ज्या कॅगच्या अहवालामध्ये जलयुक्त शिवार योजनेवरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. त्यामध्ये असं म्हणण्यात आलं की 9,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण हवी तेवढी भूजल पातळी जी ती वाढलेली नाहीये आणि आवश्यक त्या प्रमाणामध्ये अजूनही गावं टँकर मुक्त होऊ शकलेली नाही आहेत. असा जो एक मुद्दा यामध्ये पुढे येताना दिसतोय. यावरनं आता ही चर्चा सुरू झालेली आहे आणि विरोधी पक्ष देखील आता यावरनं महाविकास आघाडी सरकारवरती टीका करताना दिसतोय की केवळ सुडापुटी कॅगने खरं तर ताशेरे ओढलेले नाही, भ्रष्टाचार झाला असं म्हणलेलं नाही, सूचना केल्यात आणि या सूचनेवरती चौकशीचा घाट घातला जातोय असं आता विरोधी पक्षाकडनं म्हणण्यात येत आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.